नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचा अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 2 जानेवारी 2025 रोजीच्या करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत. बघा मित्रांनो, जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपण टॉपिक वाईज लेक्चर सिरीज जी आहे ती सुरू करणार आहोत. जसं की मागच्या वर्षी आपण सिरीज सुरू केली होती, ज्यामध्ये राजकीय घडामोडी, आर्थिक घडामोडी त्याचे मी प्रश्न बनवले होते आणि मग त्याचं विश्लेषण घेतलं होतं. तशी सिरीज आता सुद्धा सुरू होणार आहे. तर आपण त्याचं एक फिक्स लाईव्हचं टायमिंग डिस्कस करू. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की काय ठेवायचा आहे तो टायमिंग. ठीक आहे, कधी सकाळी ठेवायचा, संध्याकाळी ठेवायचा, कधी ठेवायचा, तर तो तुम्ही मला सांगा. त्यानुसार आपण टायमिंग ठेवूया आणि त्यानुसार लाईव्ह लेक्चर सुरू करूया. तर बघा मित्रांनो, त्याचबरोबर आता आपल्याकडं या न्यू इयर स्पेशल ऑफर आहे. तर ही ऑफर अजून आपण 1-2 दिवस एक्सटेंड करूया, जेणेकरून कमी फीजमध्ये मुलांना ॲडमिशन घेता येईल. ठीक आहे, आणि या ऑफरचा लाभ घेता येईल. तर बघा मित्रांनो, या सर्वचे सर्व बॅचेस 50% डिस्काउंट किंवा त्यापेक्षा जास्त डिस्काउंटवर तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. राज्यसेवा फाउंडेशन बॅच आहे, NCERT स्टेट बोर्ड यांचा समावेश असलेली बॅच आहे. बेसिक पासून प्री ते मेन्स पर्यंतची तयारी करून घेतली जाणार आहे. कंबाईन फाउंडेशन बॅच आहे, सेम. ठीक आहे, प्री मेन्स सगळी तयारी करून घेतली जाणार आहे. बघा, कंबाईन प्रिलिमसाठी कंबाईन यशवंत बॅच आणि कंबाईन विजेता बॅच 2 सुरू झालेली आहे आता. पोलीस भरतीसाठी स्पेशल रेकॉर्डेड बॅच आहे. त्यानंतर NCERTची आणि स्टेट बोर्डची सेपरेट बॅच आहे. आणि सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी ऑल इन वन नावाची बॅच आपण सुरू केलेली आहे. ठीक आहे, तर सध्या आपली कंबाईनसाठी गट ब परीक्षेसाठी विजेता बॅच 2 सुरू झालेली आहे. विजेता बॅच 1 ला तुम्ही प्रचंड रिस्पॉन्स दिला. यानंतर जर तुम्हाला तुमची तयारी अजून वाढवायची असेल तर तुम्ही विजेता बॅच 2 नक्कीच परचेस करू शकता. आजपासून याचे लेक्चर सुरू झालेले आहे. याचं टाइम टेबल कंटेंटमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. त्याचबरोबर लेखा व कोशकार विभागाची जी भरती त्याची रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे. त्यानंतर अभ्यास मित्राचा नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता. आज तुम्हाला यामध्ये 2025चं इयरबुक उपलब्ध करून देणार आहोत आम्ही. ते कालच देणार होतो पण काल पॉसिबल झालं नाही. आज तुम्हाला 2025चं इयरबुक मिळून जाणार आहे. ठीक आहे, त्याचबरोबर कंबाईनसाठी आपली टेस्ट सिरीज सुद्धा आहे, तर त्याचा तुम्ही फायदा घ्या. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर मिळेल. टेलिग्राम चॅनलवर अभ्यास विषयक लेक्चरच्या लिंक ज्या असतात त्या मिळतील आणि या करंटच्या लेक्चरची PDF मिळेल आणि इंस्टाच्या पेजवर तुम्हाला अभ्यास विषयक रील्स बघायला मिळेल. सुरुवात करूया 2 जानेवारीच्या करंट अफेअर्सच्या लेक्चरला. तर बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर हा आहे की डिसेंबर 2024 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे नवीन महासंचालक कोण बनलं? तर बघा मित्रांनो, केंद्रीय राखीव पोलीस दलचे नवीन महासंचालक बनले वितुल कुमार. ठीक आहे, नाव लक्षात ठेवायचे. आपण जर बघितलं वितुल कुमार जर बघितलं तर एक IPS अधिकारी आहे. गृह मंत्रालयाने त्यांची नेमणूक CRPFचे अध्यक्ष म्हणून केलेली आहे. त्यांनी कोणाची जागा घेतली असं आपल्याला विचारलं जाईल. तर अनिश दयाल सिंह यांची जागा आता वितुल कुमार यांनी घेतलेली आहे. ठीक आहे, तर अनिश दयाल सिंह यांच्या जागी वितुल कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर CRPFची स्थापना 27 जुलै 1939 मध्ये करण्यात आली होती. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. बोधवाक्य आहे सेवा आणि निष्ठा. यानंतर आता महत्वाच्या जे काही सैन्य दल आहे किंवा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे तर त्याचे आपण अध्यक्ष बघून घेऊया जे रिसेंटली नियुक्त झालेले. तर अशोक कुमार सिंह हे आपण जर बघितले कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे महासंचालक आहे. विकास लखेडा हे आसाम रायफलचे महासंचालक आहे. प्रदीप सिंग खरोला हे नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे नवीन महासंचालक आहे. साधना सक्सेना नायर या भारतीय सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महिला महासंचालक आहे. डॉक्टर इमॅन्युअल सुबेरॉन हे वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर ॲनिमल हेल्थचे महासंचालक आहे. मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक इदशिशा नोगरांग या आहे. मिलिटरी ऑपरेशनचे महासंचालक हे मनोज कुमार कटियार. त्यानंतर राजविंदर सिंग भाटी हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक आहे. NSGचे नवीन महासंचालक हे B श्रीनिवासन. सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक हे दलजीत सिंग चौधरी. अमृत मोहन प्रसाद हे SSB म्हणजे सशस्त्र सीमा बलचे महासंचालक आहे. अनुराग गर्ग NCB म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे महासंचालक आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचे अतिरिक्त महासंचालक हे संजीव रैना आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे PIBचे अध्यक्ष आहे शेफाली शरण. ठीक आहे, तर हे रिसेंट नियुक्त करण्यात आलेले महासंचालक आपण इथं बघितलेले आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो.
दुसरा क्वेश्चन आहे, कोणता देश वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट जी आहे, जिला शॉर्टकट मध्ये वेव म्हटलं जातं, तर तिचं आयोजन करणार आहे? तर बघा मित्रांनो, भारत जो आहे तर तो वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट जी आहे तर तिचं म्हणजेच वेवचं आयोजन यावर्षी 2025 मध्ये भारत करणार आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारत या परिषदेचं आयोजन फेब्रुवारी 2025 मध्ये करणार आहे. ठीक आहे. या परिषदेमध्ये ॲनिमेशन, गेमिंग, मनोरंजन, तंत्रज्ञान, सिनेमा याविषयीची भारताची प्रगती दाखवली जाणार आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. आता रिसेंटली ज्या काही समिट झालेले आहे तर त्या आपण बघून घेऊया. ग्लोबल कोऑपरेटिव्ह समिट 2024 मध्ये कुठे झाली तर भारतात. पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कुठे झाली तर भारतात. त्यानंतर एशिया क्लीन एनर्जी समिट कुठे झाली सिंगापूर. क्वाड समिट 2024 कुठे झाली तर USA. G7 शिखर परिषद कुठे झाली इटलीमध्ये 50वी. लक्षात ठेवा. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची शिखर परिषद कुठे झाली तर आस्ताना. किती होती तर 24वी होती. नाटोची जी काही शिखर समिट आहे तर ती वॉशिंग्टन DC या ठिकाणी झाली USA मध्ये. 16वी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद अबुधाबी UAE मध्ये झाली. पहिली आण्विक ऊर्जा शिखर परिषद ब्रुसेल्स बेल्जियम मध्ये झाली. 16वी ब्रिक्स जी ती कझान रशियामध्ये झाली. कझाकिस्तान नाही, कझान. ठीक आहे, जे रशियामध्ये आहे. G7 शिखर परिषद 2025 जी आहे तर ती कुठे होणार आहे तर कॅनडामध्ये होणार आहे. 29वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद म्हणजे COP29 तर बाकू अझरबैजान या ठिकाणी झालेली आहे. तर ब्रिक्स लक्षात ठेवा. त्यानंतर आपण जर बघितलं तर COP29 लक्षात ठेवा. त्याचबरोबर क्वाड तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि G7 समिट लक्षात ठेवायची आहे आणि शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन. तर एवढ्या समिट आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे ज्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. त्यानंतर भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात महिलांची टक्केवारी सर्वाधिक होती. तर आपण जर बघितलं तर महिलांची टक्केवारी मतदानाच्या बाबतीत सगळ्यात जास्त होती पदुचेरीमध्ये. आपण जर बघितलं पदुचेरीमध्ये सगळ्यात जास्त महिलांची मतदानाची टक्केवारी होती, ती होती 53.03%. ठीक आहे. तर भारतातले जे काही 28 राज्य आहे आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त महिलांची मतदानाची टक्केवारी आपल्याला पदुचेरीमध्ये बघायला मिळते. यानंतर डिसेंबर 2024 मध्ये मोटारसायकल ड्रॅग रेसिंग मध्ये 15वे राष्ट्रीय किताब कोणी जिंकला. तर बघा मित्रांनो, मोटरसायकल विषयी एक स्पर्धा आहे ड्रॅग रेसिंग. ठीक आहे. आणि त्याविषयीचा 15वा राष्ट्रीय किताब जो आहे तो हेमंत मुडप्पा यांनी जिंकलेला आहे. ठीक आहे. तर एवढंच लक्षात ठेवायचंय. यानंतर पुढे जाऊया. अलीकडे बऱ्याचशा आता जर बघितलं तर 3 घटना अशा घडल्या ज्यामध्ये विमान दुर्घटना घडलेल्या आहे. मग आता त्याविषयीच प्रश्न आहे. डिसेंबर 2024 मध्ये म्हणजे खास करून 29 डिसेंबर रोजी कोणत्या देशात विमान अपघातामध्ये 176 लोकांचा मृत्यू झाला. तर बघा मित्रांनो, दक्षिण कोरियामध्ये 176 लोकांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. विमान जे आहे ते विमानपट्टीवरून बाजूला सरकलं. ठीक आहे. आणि त्यानंतर सरळ जाऊन जे काही समोरचं कंपाऊंड असतं विमानतळाचं त्याला जाऊन धडकलं आणि त्यामध्ये 176 लोकांचा काय झाला तिथेच मृत्यू झालेला आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. आपण जर बघितलं तर 2 जणांचे प्राण वाचले असंही म्हटलं जात आहे. ठीक आहे. तर 176 लोकांचा मृत्यू झाला. कुठं आकडेवारी 179 सुद्धा आहे. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवायचंय. यानंतर आता दक्षिण कोरियाविषयी जाणून घेऊया. दक्षिण कोरियामध्ये ही दुःखद घटना घडलेली आहे. दक्षिण कोरियाची राजधानी सोल, चलन आहे कोरियन ओन. हांग डक-सू पंतप्रधान आहे. त्यानंतर बुसान जे पोर्ट आहे ते कुठे दक्षिण कोरियाचं पोर्ट येते. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर सकाळच्या शांततेचा देश म्हणून कुणाला ओळखलं जातं तर दक्षिण कोरियाला. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियामध्ये किती डिग्री चॅनल आहे तर 38 डिग्री चॅनल हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मोस्ट इम्पॉर्टंट बघा. डिसेंबर 2024 मध्ये भारतीय लष्कराने कोणत्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळ्याचं अनावरण केलं. तर हे अनावरण लडाखमध्ये करण्यात आलेलं आहे. एकच मिनिट. ठीक आहे. सॉरी बघा आता इथं तर लडाखमध्ये हे अनावरण करण्यात आलं. आपण जर बघितलं तर लडाखमधील पँगोक्स्तो सरोवराच्या काठावर 14,300 फूट उंचीवर हे अनावरण जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आपण जर बघितलं लष्कराची फायर अँड फ्युरी कॉर्प्स जे तर त्यांनी हा पुतळा स्थापित केलेला आहे. तर लक्षात ठेवा भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्स
या तुकडीने काय केलेलं आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा लडाखमध्ये कोणत्या सरोवराच्या तिथं तर पँगॉन्ग सरोवराच्या तिथं स्थापित केलेला आहे. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. लडाखची राजधानी आहे लेह आणि कारगिल. अलीकडे लडाखमध्ये नवीन 5 जिल्हे सुद्धा निर्माण करण्यात आले होते. लडाखचे नायब राज्यपाल BD मिश्रा. त्यानंतर DBS बँक इंडियाचे नवीन CEO म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली तर याचं उत्तर आहे रजत वर्मा. ठीक आहे, रजत वर्मा जे ते DBS बँकेचे नवीन CEO बनलेले. या बँकेची स्थापना 16 जुलै 1968 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय सिंगापूरमध्ये. ठीक आहे, रजत वर्मा हे भारतामधील त्यांचे CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढे जाऊया. कोणत्या देशाच्या बाल्कन ब्लूजला युनेस्कोने डिसेंबर 2024 मध्ये मान्यता दिली. तर बघा मित्रांनो, बाल्कन ब्लूज जे आहे तर हे काय आहे, हे एक प्रकारचं गाणं आहे. ठीक आहे, जसं प्रेरणा देणारं गाणं आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर आपल्याला जेव्हा पारतंत्र्यात होतो आपण तर आपल्यासाठी वंदे मातरम हे आपल्याला प्रेरणा द्यायचं हे गाणं. तसंच बाल्कन ब्लूज नावाचं गाणं आहे बोस्नियाचं. ठीक आहे, तर ते पारतंत्र्यात असताना त्या गाण्याचं महत्त्व खूप जास्त होतं आणि या गाण्याला आता युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर युनेस्को विषय जाणून घेऊया. बघा मित्रांनो, युनेस्कोची स्थापना 16 नोव्हेंबर 1945 मध्ये करण्यात आली. पॅरिस फ्रान्समध्ये मुख्यालय आहे. महासंचालक आहे अँद्रो ॲगोलम. आणि त्यानंतर युनेस्कोचे सदस्य देश 195 आणि 8 सहयोगी सदस्य सुद्धा आहेत. यानंतर डिसेंबर 2024 मध्ये जगातील जे काही 7 खंड या 7 खंडाचे सर्वोच्च 7 शिखर जी आहे ती सर करणारी पहिली महिला कोण बनली आहे, सर्वात तरुण महिला कोण बनली तर ती बनली काम्या कार्तिकेय. जसं की तुम्हाला माहित असेल की जगातील सर्वोच्च शिखर कोणतं, माउंट एव्हरेस्ट. पण ते आशिया खंडातील सर्वोच्च शिखर जगातील सुद्धा आहे. पण बाकीच्या खंडामध्ये सुद्धा अशी सर्वोच्च शिखर आहे. जसं की मी तुम्हाला सांगतो, आफ्रिकेतलं सगळ्यात उंच शिखर आहे माउंट किलिमंजारो. युरोपमध्ये माउंट एल्ब्रस. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये माउंट कोजिस्को. त्यानंतर दक्षिण अमेरिकेमध्ये माउंट ॲटनकांग्वा. त्यानंतर उत्तर अमेरिकेमध्ये माउंट डेनाली. त्यानंतर आशियामध्ये माउंट एव्हरेस्ट आणि अंटार्क्टिकामध्ये माउंट व्हिन्सन मॅसिफ. ठीक आहे, तर ही सर्वोच्च शिखरं आहे आणि ही शिखरं सर करणारी जगातील सगळ्यात तरुण महिला बनलेली आहे तर ती म्हणजे काम्या कार्तिकेय. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचे. 10वा क्वेश्चन. कोणत्या राज्य सरकारने 28 डिसेंबर 2024 रोजी काँग्रेस सरकारने जे 9 जिल्हे घोषित केले होते, 3 विभाग जे काही घोषित केले होते तर ते रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर बघा मित्रांनो, राजस्थानमध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, गेहलोत सरकार, तेव्हा त्यांनी 17 नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी बाकी जिल्हे तर तसेच ठेवा पण 9 जिल्ह्यांना रद्द करा. ठीक आहे, त्यांना नवीन निर्मिती करण्याची गरज नाही असं भाजपचे जे काही भजनलाल शर्मा तिथे मुख्यमंत्री राजस्थानमध्ये त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी या 9 जिल्ह्यांना नवीन निर्मिती पासून दूर ठेवलेले, वंचित ठेवलेले आहे. आणि 3 विभाग जे निर्माण केले होते ते सुद्धा आता काय करण्यात आले, रद्द करण्यात आले. आता सध्या राजस्थानमध्ये 41 जिल्हे आहे आणि 7 विभाग आपल्याला प्रादेशिक विभाग बघायला मिळतात. ठीक आहे, यानंतर राजस्थानची राजधानी जयपूर. भजनलाल शर्मा मुख्यमंत्री. हरिभाऊ बागडे राज्यपाल. 1 नोव्हेंबर 1956 ला स्थापना. लोकसभेच्या 25 जागा तर राज्यसभेच्या 10 जागा आणि विधानसभेच्या 200 जागा राजस्थानमध्ये आहे. डिसेंबर 2024 मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप कोण जिंकली, केरळने जिंकली. केरळने कुणाला हरवलं तर चंदीगडला हरवलेलं आहे. ब्रिटिश मीडिया द इंडिपेंडंट ने डिसेंबर 2024 मध्ये प्रसिद्ध केलेल्या 21व्या शतकातील 60 सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या यादीत कोणत्या भारतीय अभिनेत्याचा समावेश करण्यात आला तर इरफान खान यांचा समावेश करण्यात आला. 41व्या क्रमांकावर त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, द इंडिपेंडंट नावाचं जे काही वृत्तपत्र आहे इंग्लंडमधील, तर त्याने 21व्या शतकातील 60 सर्वोच्च अभिनेत्यामध्ये इरफान खान यांचा 41व्या क्रमांकावर समावेश केलेला आहे. इरफान खान यांचं एप्रिल 2020 मध्ये निधन झालं होतं. आता टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, तुम्हाला सांगायचं CRPF चे नवीन महासंचालक कोण बनले आहे. त्याचबरोबर बघा न्यू इयर ऑफर आहे, त्याचा सगळ्यांनी फायदा घ्या. ठीक आहे, आणि आपल्या अभ्यासाच्या तयारीमध्ये अभ्यास मित्र सदैव तुम्हाला मदत करत राहील. ठीक आहे, युट्यूबवर तर राहील तर पण ॲपवर सुद्धा त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. ठीक आहे, मग मित्रांनो कंबाईन विजेता बॅच 2 चे लेक्चर आजपासून सुरू होत आहे, तर याचा सुद्धा सगळ्यांनी फायदा घ्या आणि आपल्या तयारीला अजून बळ द्या. ठीक आहे, लेखा व कोशागार विभागाची भरती जी होणार आहे
तर त्याची रेकॉर्डेड बॅच आपण सुरू केलेली आहे. नोट्स पॅक आहे आपल्याकडं. तुम्ही जर सेपरेट नोट्स घेत बसलात तर त्यामध्ये तुमच्या 800, 900, 1000 रुपये चालले जातील. पण एकाच नोट्स पॅकमध्ये तुम्हाला सगळ्या नोट्स मिळून जाणार आहे. त्याचबरोबर कंबाईनसाठी टेस्ट सिरीज सुद्धा आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, टेलिग्रामला आणि इंस्टाला फॉलो करा. ठीक आहे, थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.